नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत। तर या तिसऱ्या भागामध्ये आपण बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। त्याच्या या आपल्या भाग 3 मधील आपला हा प्रश्न पहिला प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात। काय दिलेलं आहे, जर 2x बरोबर 3y बरोबर 4z तर x * y * z बरोबर किती। तर आपल्याला काय दिलेलं आहे, 2x बरोबर 3y बरोबर 4z दिलेला आहे। तर x y z याचा आपल्याला रेशो काढायचा आहे। तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आपल्याला काय दिलेलं आहे, 2x बरोबर 3y बरोबर 4z दिलेला आहे। तर आपल्याला x * y * z काढायचं आहे। तर सुरुवातीला काय घ्यायचं, सुरुवातीची दोन पदं घ्यायची। 2x बरोबर 3y, आता 2x बरोबर 3y असेल तर ह्या चलाला एका साईडला आणायचं, म्हणजे हे x भागिले हे y होईल आणि हे इकडचं 2 तिकडे भागाकार जाईल, म्हणजे 3/2 येईल। म्हणजे ह्याला असं आपण म्हणू शकतो, x * y बरोबर 3/2 हे गुणोत्तर आलं आपलं। आता दुसरं तसंच काढायचं, 3y बरोबर 4z घ्यायचं, 3y बरोबर 4z त्याप्रमाणे इकडचं z इकडे येणार, y/z बरोबर 4 हे इकडचं 3 भागाकारात जाईल, म्हणजे y * z बरोबर काय आलं, 4/3 आलं। तर आता x * y * z इथं असं आपण लिहून घेऊया। तर x yचं गुणोत्तर किती आहे, 3/2 आत्ताच आपण काढलेलं आहे, आणि y आणि zचं किती आहे, 4/3। तर आता इथे जे रिकामे राहतं त्याला आपण हे इथली जी संख्या असेल ती इकडे घेतो, हे 2 इकडे घेतलं, इकडचं 4 आहे ते इकडे 4 घेतलं, मग हे 4 त्रिकोण किती आलं, 12 आलं, 4 दुनी 8 आलं आणि 2 त्रिक 6 आलं। यांना जर परत जर 2 ने भाग गावला तर 2 सक्क 12, 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6, म्हणजे 6 4/3 याप्रमाणे जे आहे तर ते गुणोत्तर येणार आहे, तेच आपलं ॲन्सर असेल। बघा पर्याय क्रमांक ए मध्येच दिलेला आहे, 6 4/3 हे x * y * z हे गुणोत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 52, एक संख्या 45% वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते, तर ती संख्या कोणती। तर आता असं जेव्हा गणित दिलेलं असतं तेव्हा ती संख्या आपण कोणती तरी चल माना किंवा ती संख्या x मानायची आणि त्यानुसार समीकरण तयार करून सोडवायचं। तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, एक संख्या आपण काय करूया आता x मानू। काय केलं त्याने, ती संख्या 45% वाढवली तेव्हा किती झाली, 116 झाली। तर आता xच्या 45% म्हणजे x गुणिले 45/100 अधिक हे x, कारण ते 45% वाढवली म्हणजे त्यामध्ये मिसळली म्हणून इथे अधिक x आलं, बरोबर हे 116। तर आता इथे जर गुणाकार केल्यावर 100 गुणिले x हे 45 गुणिले x काय आलं, 45x अधिक हे 100 गुणिले x हे 100x आलं, भागिले लसावी 100 बरोबर हे 116। तर हे 100 इकडे गुणाकारात जाईल आणि हे 45 आणि 100x किती होणार, तर ते होणार 145x होणार आणि हे 116 गुणिले 100 होईल। तर आता हे 145 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाणार, 29 1 29 29 5 145 आणि 29 चौक 116। तर बघा तुमचे पाढे 30 पर्यंत टेबल तुमचे पाठ पाहिजेत तर तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट होणार आहे, किमान 30 पर्यंत हे तुमचे पाढे तोंडपाठ असलेच पाहिजेत। तर आता इथे 5 × 5 काय होतं, 5 × 5 20 100 राहिलं काय, हे 20 आणि हे इकडचं 4, 20 चौक किती 80, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 80 येणार आहे। xची किंमत 80 म्हणजे ती संख्या कोणती असेल तर ती 80। तर बघा 80 इथे आपल्याला ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात, तर प्रश्न क्रमांक 53, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक स्वारी करतो, म्हणजे फक्त सोमवार ते शुक्रवार हे आठवड्यातले 5 दिवस तो बाईक स्वारी करतो, इतर दिवशी नाही। कामाच्या ठिकाणी जा ये करताना तो दररोज 120 किलोमीटर अंतर कापतो, म्हणजे सोमवार ते शुक्रवार तो कामाला जातो तेव्हा जाण्याचं आणि येण्याचं त्याचं अंतर किती असतं, 120 किलोमीटर असते। 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला, म्हणजे एकूण टोटल 12 म्हणजे काय केलं, 12 आठवडे त्याने प्रवास केला किती, 9000 किलोमीटर लांबीचा। तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त
नितीनने केलेला प्रवास दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे त्याने जेवढा 12 आठवड्यात कामावर जेवढा प्रवास केला आहे तो प्रवास सोडून इतर जो सुट्टीच्या दिवशी त्यांनी किती प्रवास केला हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे? तर बघा गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे. नितीन आठवड्यातून सोमवार ते काय करतो शुक्रवार 5 दिवस जो आहे तर तो काम करतो आणि त्या दिवशीच तो बाईक स्वारी करतो कामाला जाताना येताना. तर दररोज जा ये करताना तो 120 किलोमीटर जे अंतर आहे तर तो कापतो जाताना आणि जायचं 60 आणि यायचं 60. मग त्याने काय केलं 12 आठवड्याचा त्याचा एकूण प्रवास जो झाला मग सुट्ट्याचा धरून आणि कामाचा धरून किती झाला आहे एकूण 9000 किलोमीटर आहे. मग 12 आठवड्यात त्याचं एकूण काम किती असणार आहे? बघा आठवड्याला किती काम करतो तो 5 दिवस काम करतो. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे 5 दिवस काम करतो. मग 12 आठवड्याचे 12 पंचे किती दिवस होणार? 60 दिवस होणार. मग 12 आठवड्याचं त्याचं एकूण कामाचं अंतर किती होणार? तर 5 गुणुले 12 कारण आठवड्याला तो 5 दिवस करतो. मग 12 आठवड्याचे 12 पंचे 60 दिवस होणार. मग एकूण कामाचे अंतर काय होईल हे? तर 60 दिवस तो कामावर गेला 12 आठवड्यामध्ये आणि गुणुले रोज किती जातो जा ये करताना 120 जातो. 60 गुणुले 120 जर केलं तर किती होतं 12 संग 72 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 7200 किलोमीटर जो आहे तर तो बाईक चालवतो. कशासाठी? तर कामासाठी. तर ते सोडून आपल्याला इतर किती त्याने प्रवास केला हे काढायचं आहे. मग ते कसं निघणार? इतर दिवसाचा प्रवास बरोबर काय एकूण प्रवास त्याने किती केला 12 आठवड्यात? 9000 किलोमीटर केलेला आहे. त्यामधून जर त्याचा कामाचा प्रवास 7200 किलोमीटर वजा केला तर राहतं किती 1800 किलोमीटर. हेच आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असेल. तर त्याने कामाव्यतिरिक्त एकूण 1800 किलोमीटर जो आहे तर तो प्रवास केला असेल. म्हणजेच तर 1800 किलोमीटर ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. बघा काय दिले आहे ते. जर A:B बरोबर 3:4 आणि B:C बरोबर 5:6 तर A आणि Cचे गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजे A:C बरोबर किती काढायचं आहे? तर आता हे ते जर तुम्ही पाहिलं तर ABC हे असं आपण लिहून घ्यायचं. तर A आणि Bचं गुणोत्तर किती आहे 3:4 आणि B आणि Cचं गुणोत्तर किती आहे 5:6. इकडची संख्या इकडे सरकवायची आणि इकडची इकडे सरकवायची. हे 5 इकडं आलं हे 4 इकडं आलं. मग आता Aचं गुणोत्तर काय होणार 5 त्रिक 15 होईल. Bचं 4 पंचे 20 होईल आणि Cचं 4 सक्क 24 होईल. आपल्याला काय काढायचं आहे A आणि Cचं काढायचं आहे. तर ते किती आलं 15:24. बघा 15:24 3 5 15 3 8 24 म्हणजे किती आलं 5:8 आलं. म्हणजे 5:8 कशामध्ये दिले तुम्हाला? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल 5:8. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर बघा 4 संख्या दिलेत 13/21 11/17 9/13 आणि 7/11. तर आता हे ते जर तुम्ही पाहिलं तर ह्या मुलांनी जर केलं काय केलं त्याने डायरेक्ट भागाकार केला आहे. 13/21चा किती आला आहे 0.61. 11/17चा आला आहे 0.64. त्याप्रमाणे 9/13चा आला आहे 0.69 आणि 7/11चा 0.63. पण ही पद्धत कशी आहे वेळखाऊ आहे. यावरून त्याने आन्सर काढलं बरोबर 9/13 हे आन्सर सर्वात मोठे असणार आहे. पण त्याच्यापेक्षा सोपी पद्धत बघा. तर आता दिलेल्या संख्या काय आहेत 13/21 11/17 9/13 आणि 7/11. इथे काय करायचं अंश आणि छेदामधला सुरुवातीला फरक काढायचा. तर 13/21 येथे किती फरक आहे 8चा फरक आहे बघा अंश आणि छेदामध्ये. त्याप्रमाणे इथे 11/17 इथे 6चा फरक आहे. 9/13 इथे 4चा फरक आहे आणि 7/11 इथे कितीचा फरक आहे 4चा फरक आहे. तर जेव्हा हा फरक जो जास्त असतो तेव्हा त्या संख्या ज्या असतात त्या लहान असतात. मग 13/21 ही सर्वात लहान असणार आहे. त्याप्रमाणे 11/17 ही त्याच्यानंतरची लहान संख्या. आणि आता इथेच आता 4 आलं दोन्ही ठिकाणी. आता जेव्हा अशी परिस्थिती येते अंश आणि छेदामधील फरक समान आहे तेव्हा लहान मोठेपणा कसा ठरवतो आपण? ज्या संख्येचा अंश मोठा असतो ती संख्या मोठी असते लक्षात घ्या. आता 9 आणि इथे अंश 9 आहे इथे 7 आहे. 9 आणि 7 पैकी मोठं काय आहे 9 आहे. म्हणजेच 9/13 ही जी संख्या जी आहे तर ती डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता 10 सेकंदात. फक्त तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. बघा अंश आणि छेदाचा फरक समान असेल तर ज्याचा अंश मोठा असतो ती संख्या जी असते तर ती मोठी असते. तर आता 9 हा अंश मोठा आहे बघा. तर म्हणजे तेच आपलं ॲन्सर होणार आहे. तर 9/13 किंवा पॉईंट तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट
भागाकार करून देखील काढू शकता, जसं या मुलाने काढलेलं आहे. 913 ऑप्शन सी मध्ये दिले, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. बघा काय दिले इथे 2, 8, 26 आणि 80. तर इथे स्पष्ट म्हणजे तुम्हाला दिसत नसेल तर मी सांगतो 2, 8, 26, 80 ह्या संख्या दिल्यात आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलं आहे. मी पुढची येणारी संख्या आपल्याला काढायची आहे. बघा 2, 8 पुढे किती आहे 26 आहे आणि त्याच्या पुढे आहे 80. तर त्याच्या पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. तर इथे काय केलं आहे गुणुले 3 अधिक 2 केलेलं आहे. काय केलेलं आहे गुणुले 3 अधिक 2 बेत्रिक 6, 6 अधिक 2 8, 8 गुणुले 3 8 त्रिक 24, 24 अधिक 2 26, 26 गुणुले 3 किती 78, 78 आणि 2 80. पुढे काय येणार आहे 80 गुणुले 3 अधिक 2, 80 गुणुले 3 किती येतं 8 त्रिक 24 म्हणजे 240 आणि 240 अधिक 2 किती येतं 242. म्हणजे प्रश्नचिन्ह ह्या जागी काय येणार आहे 242, जे की तुम्हाला इथे ऑप्शन डी मध्ये दिले. बघा तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 57. तर इथे काय दिले आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे. बघा तर आता इथे ऑप्शन ए मध्ये दिले 24, 21, इथे दिले 44, 22, इथे दिले 62 आणि 23, इथे दिले 84 आणि 24. यापैकी विसंगत जोडी ओळखायची आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा हे जे बेरीज किती येते ह्या 24 मधल्या अंकाची 4 2 किती येते 8 येते आणि 21 मधल्या अंकाची किती येते 2 आणि 1 हे 3 येते. त्याप्रमाणे आता इथे 4 आणि 4 किती बेरीज येते तर सॉरी इथे करेक्शन करा 4 आणि 2 इथे 6 येते आणि त्याच्या निम्मी ही बेरीज जी आहे तर ती इथे 2 आणि 1 3 येते. त्याप्रमाणे इथे 4 आणि 4 किती येते 8 येते आणि हे 2 आणि 2 त्याच्या 8च्या निम्मी किती येते ही 4 येते. इथे जर पाहिलं 6 आणि 2 यांची बेरीज 8 आहे आणि 2 आणि 3ची 5 आहे आणि इथे जर पाहिलं 8 आणि 4ची 12 येते आणि 4 आणि 2ची 6 येते. म्हणजे पहिल्याचे निमपट पुढे येते. इथे 8 इथे 4 इथे 8 इथे 4 यायला पाहिजे होतं पण इथे किती येतं 2 आणि 3 5 येतं. म्हणजे हा विसंगत घटक असणार आहे, तेच ॲन्सर असणार आहे. आणि इथे 12च्या निम्म 6 येतं म्हणजे हे देखील योग्य आहे. म्हणजे डी बी ए एका गटात मोडतात आणि सी वेगळ्या गटात येतं म्हणून तेच विसंगत असणार आहे. ऑप्शन सी 62 आणि 23. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 58. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती. इथे काय जास्त डोकं चालवायची गरज नाही. बघा 4 आहे इथे 76 आहे मुलींची संख्या म्हणजे मुलींचं गुणोत्तर 4 आहे 76 19 चौक 76. म्हणजे जर पाहिलं तर 19 जे आहे तर ते मधला अंक आहे 19 चौक 76 हे येईल आणि 19 जर 5ला गुणोत्तर 19 5 95 म्हणजे हे गुणोत्तर काय असणार आहे 76 × 95 असे असणार आहे. ह्याचं जर स्मॉल केलं तर येतं 4:5 येतं. म्हणजे मुलांची संख्या काय असणार आहे पर्यायावरून तुम्ही काढू शकता 19 चौक 76 आणि 19 5 95 जे की ऑप्शन बी मध्ये दिले. बघा तुम्हाला तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 59. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल. तर आता संख्या श्रेणी दिलेली आहे 26 त्यानंतर 50 त्यानंतर 82 आणि पुढे प्रश्नचिन्ह. तर पुढची संख्या आपल्याला काढायची आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर वर्ग अधिक 1 म्हणजे इथे 26 कसं दिलेलं आहे 5चा वर्ग 25 अधिक 1 बरोबर 26. त्याप्रमाणे 5चा वर्ग झालं. पुढे काय केलं त्यांनी 7चा वर्ग केला आहे 7चा वर्ग 49 अधिक 1 50. पुढे कितीचा वर्ग केला आहे 9चा 9चा वर्ग 81 अधिक 1 82. पुढे कितीचा वर्ग पाहिजे 11 11चा वर्ग किती असतो 121 आणि 121 अधिक 1 केल्यावर किती येतं 122. म्हणजे वर्ग अधिक 1 आणि 2 2ने वर्ग वाढत गेला आहे 5 7 9 11 अशा संख्या विषम संख्यांचा वर्ग वाढत गेलेला आहे. म्हणजे ॲन्सर काय येणार आहे ऑप्शन ए मध्ये दिले. बघा 122 जे आहे तर ते प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 60. तर इथे काय दिले बघा जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. तर एक लक्षात घ्या शिक्षक दिन कधी असतो आपला शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला असतो. बघा 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला. तर आता ह्यात जर तुम्ही पाहिलं तर एकूण जे दिवस असतात 25 आणि 2 27 दिवसांचा यामध्ये फरक असतो आणि त्याला जर 7ने भागलं तर किती म्हणजे बाकी किती उरते तर 6 उरते किंवा
म्हणजे 6 उरते. म्हणजे काय करतो आपण 6ने पुढे जातो किंवा एक दिवस मागे येतो. तेव्हा एकच तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा शिक्षक दिन आणि गांधी जयंती यामध्ये तुम्हाला जर विचारलं असेल तर तेव्हा काय करायचं, जर शिक्षक दिनाची तारीख दिली असेल तर एक दिवस मागे यायचं आणि गांधी जयंतीची जर तारीख दिली असेल तर शिक्षक दिन जो आहे तो एक दिवस पुढे येतो. म्हणजे इथे काय दिले, शिक्षक दिन दिला शुक्रवारी, म्हणजे एक दिवस त्याच्या मागे जायचं. कोणता वार येतो, गुरुवार. तोच तुमचं डायरेक्ट ॲन्सर असणार आहे. फक्त लक्षात ठेवा, शिक्षक दिन तुमचा कोणत्याही वारी दिला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती जी आहे तर त्याच्या अगोदरचा वार घ्यायचा. शुक्रवार इथे दिला आहे, आता इथे रविवार दिला असतं तर काय आलं असतं, आपलं उत्तर शनिवार आलं असतं. म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये जो वार देणार आहेत त्याच्या मागे एक दिवस जायचं आणि तो वार त्याचं डायरेक्ट ॲन्सर निघून जातं. ऑप्शन डी या प्रश्नाचं काय ॲन्सर असणार आहे तर ते गुरुवार असणार आहे. किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर डायरेक्ट तुम्ही दिवस काढा, 7ने डिवाईड करा आणि तसं देखील ॲन्सर काढू शकता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. तर बघा, एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द 1, 3, 4, 1, 6 व WORLD वर्ल्ड हा शब्द 7, 5, 2, 8, 4 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत डोनाल्ड हा शब्द कसा लिहाल? तर बघा, इथे जशाच तशा संख्या घेतलेल्या आहेत. म्हणजे आयसाठी काय घेतलेलं आहे, 1 घेतलेला आहे. एसाठी इथे काय आहे, शेवटी 6 घेतलेला आहे. डब्ल्यूसाठी काय घेतलेलं आहे त्यांनी, 7 घेतलेला आहे. डीसाठी 4 घेतलेला आहे. म्हणजे ह्याप्रमाणे कोड घेतलेले आहेत त्यांनी. आता सुरुवातीला काय आलं इथे डी, सुरुवात कशाने होणार, 4ने होणार. 2 नंबरला काय ओ, आता इथे जर पाहिलं WO, तर ओसाठी काय घेतलं आहे त्यांनी, 5 घेतलेला आहे. 4 नंतर 5 येईल. त्यानंतर यन इथे जर पाहिलं इथे IN इथे 2 नंबरला आहे, इथे 2 नंबरला 3 आहे, म्हणजे इथे 3 येणार. त्याप्रमाणे ए किती नंबरला आहे, इथे शेवटी आहे, म्हणजे एला किती आहे, 6 आहे. 4, 5, 3, 6. त्यानंतर परत यल इथे इकडून शेवटून 2 नंबरला आहे, शेवटून 2 नंबरला 8 आहे, मग इथे 8 येणार. आणि डी शेवटी, आता डीसाठी काय घेतले त्यांनी, डीसाठी 4 घेतलेलं, मग शेवटी 4 येणार. म्हणजे 4, 5, 3, 6, 8, 4 हे कशामध्ये दिले तुम्हाला, तर हे 4, 5, 3, 6, 8, 4 हे तुम्हाला ऑप्शन 1 मध्ये दिसते बघा. तेच आपलं ह्या डोनाल्डसाठी येणार आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. तर बघा, प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. म्हणजे प्रत्येकी 3 वर्षाच्या गॅपने मुले जन्मलेत आणि 5 मुलांच्या वयांची बेरीज त्यांनी दिलेली 50 वर्ष आहे. तर त्यातल्या सर्वात लहान मुलाचं वय काय ते निवडायचं आहे आपल्याला. तर कसं काढतो आपण हे, तर बघा, गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. प्रत्येक 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांच्या वयाची बेरीज त्याने किती दिलेली आहे, 50 वर्ष आहे असं दिले. तर लहान मुलाचे वय काढायचं, तर ते आपण काय करूया, एक्स मानू. लहान मुलाचे वय एक्स मानू. मग लहान मुलाचं वय जर एक्स असेल तर त्याच्यानंतरच्या मुलाचं काय असणार आहे, दर 3 वर्षांनी जन्मतात, म्हणजे त्याचा असणार आहे एक्स अधिक 3. त्याच्या पुढच्याचा असणार आहे एक्स अधिक 6. त्याच्या पुढच्याचा असणार आहे एक्स अधिक 9 आणि त्याच्या पुढच्याचा असणार आहे एक्स अधिक 12. अशा 5 मुलांच्या वयाची बेरीज बरोबर किती दिलेली आहे, 50 दिलेली आहे. तर हे एक्स असे किती, 5 एक्स होतात. अधिक हे 12, 9, 21 आणि 6, 27 आणि 3 किती, 30 बरोबर हे 50. ह्या 30ला तिकडे न्या, ते वजा होईल. 5 एक्स बरोबर 50 वजा 30. 5 एक्स बरोबर हे 50मधून 30 गेले, 20 राहिले. म्हणजे हे 5 इकडे भागाकारात जाईल. एक्स बरोबर 20 भागिले 5, 5 चोक 20. एक्सची किंमत किती आली, 4. एक्स आपण काय म्हणलेलं, लहान मुलाचे वय मांडलं होतं बघा. तर एक्सची किंमत काय असणार आहे, 4. हे लहान मुलाचं वय असेल. तर 4 वर्ष हे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिले, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय, आता अक्षर मालिका दिली आहे तुम्हाला इंग्लिश, तर प्रश्नचिन्हाच्या जागी निवडायचं आहे बघा. तर इथे जर पाहिलं KL, LH, MG आणि NF. तर के नंतर यल येतं, यल नंतर M नंतर N नंतर पुढे काय येणार, O येणार. पुढे काय यायला पाहिजे, O. आता इकडून जर पाहिलं FGHI, म्हणजे इकडे उलटं होत चाललं आहे. मग Fच्या अगोदर काय असतं, तर E असतं, म्हणजे EFGHI असे अंकमालिका सुरू आहे. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, O आणि E. O आणि E कशात दिले पहा, तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. जर A बरोबर E, B बरोबर F, C बरोबर G, तर GOAHEAD गो अहेड चे सांकेतिक रूप तुम्ही कसे लिहाल. तर बघा, A+4
म्हणजे 5व्या नंबरचं अक्षर मी +4 करत गेले. पुढचं 4थ्या नंबरचं अक्षर घ्यायचं. एला ए, बीला एफ. त्याप्रमाणे आता जीला काय येणार, जी नंतर HIJK आणि HIJK येणार. म्हणजे सुरुवात काय होणार याची, केने होणार. आता सगळीकडेच के आहे. आता पुढचं बघावं लागेल. ओ नंतर PQRS, नंतर 2 नंबरला एस येणार. सुरुवात के, नंतर यस आलं. नंतर परत ए आहे. एसाठी काय त्यांनी ई दिले डायरेक्ट, हे आपण डायरेक्ट घेऊया. त्यानंतर यच नंतर IJKL. त्यानंतर ईसाठी काय FGHI, म्हणजे परत आय येणार पुढे. त्यानंतर एसाठी परत काय येणार, परत एसाठी ई येणार. आणि डीसाठी EFGH. म्हणजे जर तुम्ही पाहिलं इथे गो अहेडसाठी KSELIEH हे तुम्हाला इथे ऑप्शन बी मध्ये दिसते बघा. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे +4 करत जायची होती मालिका. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. बघा काय दिले इथे. माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक आहेत, तर तिने किती रुपये खर्च केले. बघा 60 आणि 25 किती होतात, तर 85. म्हणजे 85% रक्कम जी आहे तर तिने काय खर्च केलेली आहे. तर तिच्या हातात राहिलेत किती, 1800 रुपये राहिलेत. म्हणजे 100मधून 85 राहिले किती, म्हणजे 15% रक्कमची किंमत तुम्हाला 1800 दिली. तर तुम्हाला काय करायचं आहे, तिने खर्चलेली म्हणजे 85% रक्कम किती आहे ती काढायची आहे. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. माधवीने मशिनरीसाठी 60% व कच्च्या मालासाठी 25%. एकूण गुंतवणूक तिची किती झाली, 60 आणि 25. म्हणजे एवढे सगळं गुंतवून तिच्या हातात किती शिल्लक राहिलेत, 1800 रुपये शिल्लक आहेत. बघा 60 आणि 25% गुंतवल्यानंतर मग शिल्लक रक्कम ही किती होणार, 100मधून हे 60 आणि 25 वजा केले तर किती होतात, 15%. म्हणजे 15%ची किंमत दिली आहे तुम्हाला. उरलेली रक्कम 1800. तर आपल्याला काय करायचं आहे, 100%ला अगोदर काढावं लागेल. आता 15%ला 1800 तर 100%ला किती, 100 गुणिले 1800. म्हणजे हे तिरकस गुणाकार केला. 15x बरोबर 1800 गुणिले 100. x बरोबर 1800 गुणिले 100 भागिले 15. त्यानंतर इथे जर तुम्ही केलं 15 × 15, 15 12 180 होतं आणि हे 120 होतं. 120 गुणिले 100 जर केलं तर किती होतं, 12,000 रुपये. बघा 12,000 रुपये. म्हणजे हे 12 आणि वर 3 शून्य म्हणजे 12,000 रुपये जी आहे एकूण रक्कम आली तिची. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याला खर्च किती केला. आता खर्च किती केला आहे तिने, एकूण 85% केला आहे. मग खर्च काय येणार, एकूण रक्कम मधून त्याची शिल्लक रक्कम वजा केली तर खर्च निघणार. एकूण रक्कम आले 12,000, शिल्लक आहे 1800. मग खर्च किती केला, तर 10,200 रुपये तिने जे आहे तर ते 85% म्हणजे 10,200 रुपये खर्च केला असेल. तर 10,200 तुम्हाला इथे ऑप्शन सी मध्ये दिले बघा. तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूया. अचूक श्रेणी निवडा. तर श्रेणी काय आहे, RSTU. बघा ह्याप्रमाणे ती श्रेणी आहे RSTU. आता मधले जर अक्षर काढले तर SRTS मधले जे आहे तर ते गाळलेले शब्द आहेत. RSTU.S.UR.TU म्हणजे असं त्यांनी दिले. तर RSTU ही मालिका आहे. तर SRTS हे कशामध्ये दिले आहे बघा, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला जशी PDF भेटलेली आहे त्यानुसार आपण घेतलेलं आहे. तर आधीच्या मुलांनी थोडी खाडाखोड केली आहे, पण RSTS याप्रमाणे सिरीज आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी योग्य पर्याय निवडा. तर आता दिलेल्या संख्या जर तुम्ही पाहिल्या बघा, 4, 13, 38 प्रश्नचिन्ह. तर इथे जर पाहिलं 4 आणि 13 यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 9चा आहे. 13 आणि 38 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 25चा आहे. मग आता इथे 9 आणि 25 ह्या कशा आहेत, वर्गसंख्या आहेत. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25. मग पुढे काय ॲड व्हायला पाहिजे, 7चा वर्ग 49 ह्या 38मध्ये ॲड व्हायला पाहिजे. मग 3, 5, 7 असे वर्ग होऊन त्या संख्या वाढत गेली. बघा आता इथे 38मध्ये जर 49 तुम्ही ॲड केलं तर किती येतं, 87 येतं. तर म्हणजे इथे प्रश्नचिन्ह या जागी काय विचारलेलं, तर 87 येणार. तर पुढील देखील आपण करून बघूया. आता 87 अधिक आता पुढचा वर्ग किती, 7 नंतर 9चा वर्ग 81. म्हणजे 87मध्ये जर तुम्ही 81 ॲड केलं तर पुढे 168 येतं. म्हणजे आपली जी
आहे तर ते बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर तुम्ही किती आले 168. आता त्यामध्ये पुढे काय करावं लागेल, 11चा वर्ग 121 ॲड केला तर पुढे 289 येतं. परत 289 मध्ये 13चा वर्ग 169 ॲड केला का 458 येतं. म्हणजे ही संख्या मालिका सुरू राहते. तर आपलं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, 38 अधिक 7चा वर्ग 49 म्हणजे 87. ऑप्शन बी मध्ये दिले त्याच्या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूया बघा. नातेसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे. तर जेव्हा असे प्रश्न विचारले जातात ना, तेव्हा तुमच्या नात्यामध्ये ते टाकून बघायचं म्हणजे ॲन्सर लगेच निघून जातं. तर आता इथे बघा, सी ही एची एकुलती एक नणंद आहे. तर आता जे आहे स्त्रिया त्यांसाठी आपण आता असे गोल किंवा चौकोन घेऊया. बघा इथे जर पाहिलं तुम्ही तर आता सी ही काय आहे, एची एकुलती एक नणंद आहे. म्हणजे हे ए जी आहे तर ती सीची कोण आहे, वहिनी आहे आणि सी एची नणंद आहे. बघा आता सी ही बीची आत्या आहे. बीची आत्या आहे म्हणजे एचा मुलगा किंवा मुलगी कोण असणार आहे, बी असणार आहे. तेव्हाच ही सी जी आहे तर ती बीची आत्या होणार आहे. डी हा सीचा एकुलता एक भाव आहे. डी हा सीचा कोण आहे, भाऊ आहे. आता ही जर वहिनी असेल म्हणजे हिचा कोण असणार आहे, डी एचा नवरा असणार आहे. नवऱ्याला आपण हे पुरुषा म्हणून हे करू. तर ए ही डीची कोण, तर आत्ताच पाहिलं ए ही डीचं कोण असणार आहे, तर ती बायको असणार आहे. म्हणजे इथे साधं सोपं सरळ दिलं आहे, नणंद भावजय आणि भावाची बायको आणि त्यांचा मुलगा असं इथे 4 नाते दिलेत. तर ए आणि सी म्हणजे कशाचं, ए ही डीची कोण आहे, तर ती पत्नी आहे. ऑप्शन सीमध्ये दिले तेच याचं ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ईचे लगतचे शेजारी आहेत. बी हा फक्त एचा शेजारी आहे आणि ए हा एफपासून चौथा आहे. तर 2 टोकांना कोण आहे. तर बघा आपल्याला किती जण दिलेत, एकूण 6 जण आहेत. आता डी आणि सी हे ईचे लगतचे आहेत. म्हणजे इथे जर ई असेल तर याच्या शेजारी कोण असणार आहे, एका साईडला डी असणार आहे आणि एका साईडला सी असणार आहे, कारण लगतचे शेजारी आहेत. बी हा फक्त एचा शेजारी आहे. मग इथे जर पाहिलं तर एचा शेजारी फक्त बी आहे. मग इथे जर ए मानलं तुम्ही, इथे माना किंवा इथे माना, इथे ए मानलं तर इकडे बी येणार आणि इकडे बी येणार. म्हणजे बी एक तर डाव्या साईडला येईल किंवा उजव्या साईडला येईल. तर इथे काय म्हणले आपल्याला, ए हा एफपासून चौथा आहे. आता ए हा एफपासून चौथा असेल तर हे ए कुठे यायला पाहिजे, तर ही बी जे आहे तर ते इथेच यायला पाहिजे, कारण हे बी शेवटचं असणार आहे. आणि ह्या इथलं जे बी आहे तर ह्या बीच्या जागी इथे एफ येणार आहे सुरुवातीला. म्हणजे एफ ए डी ई सी ए बी याप्रमाणे ही ए नाही तर या ठिकाणी काय असणार आहे, एफ असणार आहे. म्हणजे एफ डी ई सी ए बी याप्रमाणे जे आहे तर ते असणार आहे बघा मालिका. म्हणजे इकडे एफ आणि इकडे बी असं शेवटला येणार आहे इथे. म्हणजे दिल्याप्रमाणे जर तुम्ही काढलं तर एफ डी ई सी ए बी याप्रमाणे मालिका येते. तर शेवटी कोण आहे, इकडून एफ आणि इकडे बी, जे की ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. तर रेल्वेच्या आधारावरती हा गणित आहे बघा. मग रेल्वेवरती जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किलोमीटरने वाढवली असती तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता. तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती. तर इथे काय दिलं आहे, गाडीने म्हणजे 5 किलोमीटरने जर वेग वाढवला असता तर अंतर दिले आपल्याला इथे 210 किलोमीटर दिले. जर अगोदरच्या स्पीडने पेक्षा 5 किलोमीटर वाढून जर गेली असती तर 1 तास कमी वेळ लागला असता. तर सुरुवातीचा वेग किती होता हे आपल्याला काढायचा आहे इथे. तर पहा, गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. समजा गाडीचा सुरुवातीचा वेग आपल्याला माहीत नाही तर तो आपण एक्स मानू, कारण आपल्याला माहीत नाही आहे. तर एकूण अंतर आपल्याला माहिती आहे दिलेलं आहे किती, 210 किलोमीटर दिलेलं आहे. मग वेळ बरोबर काय सूत्र असतं, अंतर भागिले वेग हे सूत्र असतं. अंतर आहे आत्ताच आपण पाहिलं 210 किलोमीटर दिले आणि वेग आपण एक्स मानला म्हणजे 210 भागिले एक्स आलं हे. आता गती काय केली त्यांनी, 5 किलोमीटरने वाढवली तर वेळ काय लागला, 1 तास कमी लागला. परत आहे ते सूत्र वापरायचं. वेळ बरोबर काय असतं, अंतर भागिले वेग. आता वेळ किती आहे, अंतर किती आहे 210चं आहे, पण वेग किती झाला 5ने वाढला म्हणजे 1 अधिक 5 झाला. तर आता वेळेतील फरक आपल्याला दिलेला आहे. मग जेव्हा वेग 5ने वाढला तेव्हा 1 तास जो आहे तर तो कमी लागलेला होता आधीच्या वेगापेक्षा. म्हणजे असं आपण म्हणू शकतो 210 भागिले हे आधीचा सुरुवातीचा वेळ वजा हे 210 भागिले स्पीड वाढल्यानंतरचा वेळ बरोबर यातला फरक किती आहे, 1 आहे असं आपण म्हणू शकतो. तर यावरून काय होईल, एक समीकरण तयार होईल बघा. आता हे 1 अधिक 5 हे
इथे कंसामध्ये आहे, तर ह्याला 210ने गुणावं लागेल. मी तिरकस गुणाकार करावा लागेल. 210 एक गुणिले एक्स 210 एक्स आलं, अधिक 210 गुणिले 5 21 5 105 आणि वरचा 0 म्हणजे हे 1050 आणि वजा हे 210 गुणिले एक्स म्हणजे 210 एक्स आणि भागिले हे एक्स गुणिले एक्स अधिक 5 म्हणजे एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग येतं आणि एक्स गुणिले 5 काय येतं 5 एक्स येतं बरोबर 1ला 1. तर आता हे ते 210 एक्स आणि वजा 210 एक्स हे कट झालं अधिक वजा आणि इथे काय राहिलं 1050 फक्त राहिलं बरोबर हे खालचं एक्स वर्ग अधिक 5 एक्स हे भागाकारात आहे तिकडे गुणाकारात जाईल 1ला म्हणजे 1ने गुणलं तर काही फरक पडत नसतो म्हणजे 1050 बरोबर एक्स वर्ग अधिक 5 एक्स आलं. मग एक्स वर्ग अधिक 5 एक्स हे 1050 तिकडे गेलं तर वजा 1050 होणार बरोबर 0. तर हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे काय एक्स वर्ग अधिक 5 एक्स वजा 1050 बरोबर 0. तर हे समीकरण मिळालेलं आहे आपल्याला. आता पुढे कसं सॉल्व्ह करतो आता आपल्याला अशी संख्या शोधायची आहे ज्याचा गुणाकार 1050 आला पाहिजे आणि बेरीज जी आहे तर ती 5 आले पाहिजे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 30 गुणिले 35 बघा तर अधिक 35 आणि वजा 30. तर आता ह्यांचा जर तुम्ही बेरीज केली तर काय येते 30मधून 35मधून 30 गेले 5 राहतात म्हणजे अधिक 5 येते आणि ह्यांचा जर गुणाकार केला 1050 येतो किती अधिक गुणिले वजा वजा होतो वजा 1050 येतो. मी त्या संख्या काय असणार आहे त्या अधिक 35 वजा 30 म्हणजे ह्याचं थोडं असं करू शकतो आपण एक्स वर्ग अधिक 35 एक्स वजा 30 एक्स वजा 1050 बरोबर 0. तर आता एक्स बाहेर काढा एक्स बाहेर आल्यावर काय राहणार कंसात एक्स अधिक 35 राहणार आणि ह्यातनं वजा 30 जर बाहेर आले तर कंसात राहणार एक्स अधिक 35. तर ह्या दोघाबद्दल आपण 1 घेतो आणि ह्या एक्स वजा 30 एका कंसात येणार म्हणजे एक्स वजा 30 बरोबर 0 आणि हे एक्स अधिक 35 बरोबर 0. एक्स बरोबर हे अधिक 35 तिकडे गेले वजा 35 तर वजामध्ये आपलं ॲन्सर नसतं तर कशामध्ये असतं अधिकमध्ये असतं. मग हे एक्स वजा 30 बरोबर 0 आहे तर ते वजा 30 तिकडे गेलं अधिक 30 आलं म्हणजे एक्सची किंमत काय असली पाहिजे 30 असली पाहिजे. मग सुरुवातीचा वेग जो आहे तर तो किती असला पाहिजे 30 असला पाहिजे बघा. तर 30 किलोमीटर प्रति तास हे आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. म्हणजे सुरुवातीचा 30 असेल नंतर किती झाला 5ने वाढला म्हणजे नंतर 35 झाला. तर हे भागून जर तुम्ही बघितलं तर 210ला 30ने जर भागलं तर किती येतं 7 तास होतं आणि त्याला जर 35ने भागलं तर किती होतं 6 तास म्हणजे दोघाचा डिफरन्स किती आहे 7 वजा 6 1 म्हणजे आपलं काढलेलं ॲन्सर योग्य आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 71. पिशवीत फक्त एकरंगी असणारे 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत म्हणजे असे 4 रंग आहेत असे 4 भिन्न म्हणजे 4 रंगाचे चेंडू आहेत बघा एका पिशवीत. नेमके 12 वगळून सर्व चेंडू निळे आहेत, नेमके 21 वगळून सर्व चेंडू पिवळे आहेत, नेमके 20 वगळून सर्व चेंडू लाल आहेत आणि नेमके 19 वगळून सर्व चेंडू हिरवे आहेत. तर पिशवीत एकूण चेंडू किती आहेत. तर ह्यासाठी एक शॉर्टमध्ये फॉर्म्युला आहे बघा. जेव्हा असं तुम्हाला विचारलं असतं एकूण किती 4 रंग देऊ किंवा 5 रंग देऊ फक्त काय करायचं एकूण किती रंग दिलेत बघायचं किती रंगाचे आहेत. एकूण चेंडू 4 भिन्न रंगाचे दिलेत तर तेव्हा काय करायचं 4 वजा 1 करायचं. 4 वजा 1 केल्यावर किती राहतं 3 राहतं. आता हे 3 राहतं ना आता किती का चेंडू 5 चेंडू दिले असते तर 5मधून 1 गेले 4 राहिले असते. तर असं मी सांगतोय फक्त बघा 4 एकूण रंगाचे चेंडू आहेत 4मधून हे वजा 1 करायचं राहतं किती 3. आता नंतर काय करायचं हे किती दिले 12 ही संख्या 12 आहे ही 21 आहे ही 20 आहे आणि ही 19 आहे ह्या सर्वांची बेरीज करायची. तर आता 12 आणि 21 किती होतं 33 33 आणि 20 किती होतं 53 आणि 53 आणि 19 किती होतं तर 72 होतं. एकूण बेरीज किती होते यांची सर्वांची 72 होते. तर जेवढी बेरीज होती त्याला ह्या 3ने काय करायचं भागायचं. 72 भागिले 3 जर केलं तर किती येतं 24 त्रिक 72 बघा 24 जे आहे तर ते तुमचं ॲन्सर असणार आहे डायरेक्ट. म्हणजे किती का चेंडू दे ना त्यातून 1 वजा करायचं आणि बाकीच्या सर्वांची बेरीज करून त्याला भागायचं म्हणजे त्या पिशवीत एकूण किती चेंडू असणार आहेत. तर ते ही शॉर्टकट मेथड झाली म्हणजे तुम्हाला उपयोगी ठरेल येणाऱ्या परीक्षेमध्ये बघा. तर ऑप्शन बी मध्ये दिले 24 तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 72. तर बघा काय दिले अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. जेव्हा सरासरी दिलेलं असतं दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची तर डायरेक्ट फॉर्म्युला असतो काय असतो n + 1 भागिले 2. तर n अधिक 1/2 हा फॉर्म्युला असतो. n म्हणजे काय एकूण संख्या तर 1 ते 97 मध्ये एकूण किती 97 संख्या आहे त्या
97 अधिक 1 भागिले 2. 97 आणि 1 किती होतं? 98. म्हणजे पुढे काय येणार हे? 98 भागिले 2. 49 दोन्ही काय असतं? 98 असतं. मग सरासरी काय असणार आहे? 49, जी की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेली आहे. लक्षात घ्या, दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांचे सरासरीचं सूत्र काय असतं? n+1 भागिले 2. हे फक्त लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. तर बघा, 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. म्हणजे 250 मीटर रेल्वेची लांबी दिली आहे आणि तिचा वेग दिला आहे 45 किलोमीटर प्रति तास. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आणि प्लॅटफॉर्मची लांबी पण दिली आहे तुम्हाला 250 मीटर. तर ही प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ त्या रेल्वेला लागणार आहे? म्हणजे एकूण अंतर काय झालं पाहिजे तुमचं? तर ते फक्त एका डांबाला जर म्हणजे जर त्या ओलांडायचं असतं तर फक्त रेल्वेची लांबी आपण घेतली असती. तर आता प्लॅटफॉर्म 250 मीटरचा आहे, म्हणजे एकूण अंतर जे होणार तर ते रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी म्हणजे 500 मीटर एकूण तुमचं अंतर होणार. वेग होणार 45 किलोमीटर तास. त्यावरून आपल्याला वेळ काढायचा आहे. तर इथे पहा, गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. बघा, रेल्वेची लांबी 250 मीटर आहे, ताशी वेग दिला आहे 45. म्हणजे याचं जर मीटर पर सेकंद गेलं तर 45 गुणिले 5/18 येईल. हे काय होणार? 45 गुणिले 5/18 मीटर पर सेकंद. प्लॅटफॉर्मची लांबी आहे 250 मीटर. मग एकूण अंतर आत्ताच मी सांगितलं, रेल्वे प्लस प्लॅटफॉर्म यांची जर बेरीज केली अंतराची तर किती? 500 मीटर येते. मग वेळ बरोबर सूत्र असतं अंतर भागिले वेग. अंतर आहे 500 आणि हे आहे 45 गुणिले 5/18. आता हे 5/18 आहे, 18 भागिले हे वर गेलं म्हणजे 45 गुणिले 5 आणि हे भागिले 18 होतं, वर गुणिले 18 गेलं. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर 9 एके 9, 9 पाचा 45, 9 एके 9, 9 दुनी 18, 5 एके 5, इथे 100 पाचा 500 आणि इथे काय राहील? 100 दोन्ही किती? 200. 200 भागिले 5 म्हणजे किती येतं? 40 येतं. म्हणजे तुमचं ॲन्सर जे आहे तर ते किती पाहिजे? 40 सेकंद. म्हणजे तेवढा प्लॅटफॉर्म 250 मीटर लांबीच्या रेल्वेला ओलांडण्यासाठी 40 सेकंद एवढा कालावधी लागेल. कितीच्या वेगाने? 45 किलोमीटर प्रति तास वेगाने. तर 40 सेकंद ऑप्शन बी मध्ये दिले, तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74. बघा, तर काय दिले इथे? एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे. तर ती रक्कम दर किती व्याज दराने ठेवली होती? मी दर शेकडा किती, म्हणजे व्याजाचा दर तुम्हाला इथे काढायचा आहे आणि इथे तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं दिलेलं आहे. बघा, तर ह्यासाठी एक शॉर्टकट मेथड आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. बघा, 2 वर्षे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज किती दिले? 1800 सरळ व्याज आहे आणि 1890 चक्रवाढ व्याज आहे. तर आता सरळ व्याज जे असतं दरवर्षी समान असतं. म्हणजे पहिल्या वर्षी सरळ व्याज जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या वर्षी, आता 2 वर्षाचं 1800 आहे, पहिल्या वर्षीचं 900 असणार, दुसऱ्या वर्षीचं पण किती असणार? 900. एकूण बेरीज 1800. आता चक्रवाढ व्याज आणि पहिल्या वर्षात जर तुम्ही पाहिलं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे काय असतं? सेम असतं. पहिल्या वर्षात जर हे चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट हे तुम्ही जर 900 घेतलं तर हातात किती? 1890मधून 900 गेले, राहिले किती? 990. मग दुसऱ्या वर्षाचं 990 असणार आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर चक्रवाढ व्याज म्हणजे 90चा फरक पडला. म्हणजे 900 होतं, पुढच्या वर्षी 990 झालं. म्हणजे व्याजावर लागणारं व्याज असतं. हे व्याज किती आहे? 900. म्हणजे 900वर त्याचा फरक किती पडला? 900वर 90% वाढली. तर आपल्याला काय? व्याजाचा दर काढायचा आहे. मग 100%, 100ला किती हे काढायचं आहे. 900ला जर 90 वाढ होत असेल तर 100ला किती वाढ होते? तिरकस गुणाकार करतो आपण. 100 गुणिले 90 बरोबर 900x. 900 तिकडे भागाकारात जाईल. मग 100 गुणिले 90 भागिले 900. 2 शून्याला 2 शून्य गेल्या, हे 9ला हे 9 गेलं, राहिलं काय? 10. 10% जे आहे तर तो व्याजाचा दर असणार आहे. साधं सिंपल आहे. एवढं लक्षात घ्या, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जे असतं तर ते समान असतं, हे लक्षात घ्या. तर 10% आपलं ॲन्सर असेल. 10% व्याजाचा दर 10 असणार आहे, जे की ऑप्शन ए मध्ये दिले, तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. संख्यांच्या मांडणीवरून y व झेडची किंमत काढा. तर बघा, इथे झेड आहे आणि इथे y आहे, यांची किंमत आपल्याला काढायची आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोघांची बेरीज बघा, ह्या 8 आणि 4 यांची बेरीज किती होते? 12 होते. आणि ह्या 9 आणि 3ची बेरीज किती होते? 12. तिरकस बेरीज समान आली पाहिजे. 11 आणि 3ची किती बेरीज होते? 14. मग 8 मध्ये किती मिळवलं? 14 होतात, 6.
म्हणजे इथे किती पाहिजे, झेडच्या जागी 6 पाहिजे. आणि परत इथे जर तुम्ही पाहिलं तर 8 हे 17 आणि हे 10 किती होतात, हे 27 होतात. आता इकडे 18 आहे, मग 18मध्ये किती मिळवल्या 27 होतात, तर 9 होतात. वायच्या ठिकाणी 9 पाहिजे, म्हणजे की झेडच्या ठिकाणी 6 आणि वायच्या ठिकाणी 9, जे की तुम्हाला पर्याय एमध्येच दिलेला आहे ॲन्सर. आणि शेवटचं जरी तुम्ही पाहिलं 43 आणि 10 53 आणि 26 आणि 27 हे 53, म्हणजे आपण जे काढतो ते योग्य आहे. म्हणजे आपल्याला एक्स आणि म्हणजे कशी ह्या झेडची किंमत आणि वायची विचारलेली. झेडची किती आली 6, वायची आली 9. 6 आणि 9 कशामध्ये दिसते तुम्हाला, पर्याय क्रमांक 1मध्ये दिसत आहे. त्याच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे बघा. तर याचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.